नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जो विषय मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की मानवी जीवनामध्ये जी तुलना करण्याची जी एक सवय आपल्याला दिवसेंदिवस जी वाढत आहे त्या संदर्भात आपण ही तुलना आणि त्याचं मानसशास्त्रीय स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा लहानपणापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत समाज, कुटुंब, आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्ती, आपल्यासोबत असणारे नातेसंबंध यानं त्या पद्धतीने इतरांशी आपली तुलना करत राहतात आणि त्यापेक्षा अधिक आपणसुद्धा आपली तुलना इतरांपेक्षा करीत राहतो. तुलनेचं हे जाळं, तुलनेचं हे सर्कल कधीच पूर्ण होत नाहीत. एक तुलना पूर्ण झाली की दुसरी तुलना आपोआप जन्माला येतेच. इतरांशी तुलना करणं हे विशेषतः मानवी जीवनातील आनंद संपवून घेण्यासारखं आहे. आपण वेगवेगळी उदाहरणं आणि त्याचं मानसशास्त्रीय स्वरूप बघितल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे समजेल की तुलना करण्यामध्ये आपण इतके पटाईत झालेलो आहोत की जर आपण तुलना करणं बंद केलं तर मला असं वाटतं की आपलं आयुष्य अजून सुख आणि समृद्धीने व्यापून जाईल. माणसाने एक आदर्श ठेवावा की आपल्याला कुठपर्यंत टप्पा गाठायचा आहे, काय टप्पे आपल्या आयुष्यामध्ये गाठायचे आहेत. आपल्या मुलांच्या संदर्भात काही विशेष ठोकताळे लक्षात ठेवून त्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. परंतु अगदी तंतोतंत त्याच पद्धतीने गोष्टी घडायला हव्यात किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला यायला हव्यात, ही तुलना मात्र आपण थांबवायला पाहिजे. ही तुलना आपल्या मानवी जीवनामध्ये आनंद कशा पद्धतीने हिरावून घेते ते आपण थोडंसं समजून घेऊयात. पहिली गोष्ट जी निर्माण होते ती होते की असमाधानाची वृत्ती. स्वतःकडे काय आहे हे पाहण्याऐवजी आपण सातत्याने इतरांकडे काय आहे यावर आपलं लक्ष देत राहतो. त्यामुळे जेव्हा आपण तुलना करायला सुरुवात करतो तेव्हा विशेषतः असमाधानाची वृत्ती आपण वाढवित असतो. कायमस्वरूपी दुसऱ्यांकडे माझ्यापेक्षा अतिरिक्त काय आहे यावर जर तुमचं लक्ष केंद्रित केलं तर तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदच वाटणार नाही. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट तुलना करण्यामध्ये जे निर्माण होते ती आहे की स्वतःचा आदर कमी होतो. सततच्या तुलनेमुळे आपण इतरांपेक्षा कमी आहोत असा न्यूनगंड निर्माण होतो व आपलाच आदर आपल्यासमोर कमी होत राहतो. आणि जेव्हा माणसाचा आदर स्वतःमध्ये कमी होतो तेव्हा त्याच्यामध्ये न्यूनगंडता वाढते, आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे सातत्याने कुणाशी तरी आपल्या परिस्थितीशी दुसऱ्यांचं तुलना करणं हे स्वतःचा आदर स्वतः कमी करून घेण्यासारखं आहे. मत्सर आणि द्वेष निर्मिती. तुलनेमधून सातत्याने मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या प्रगतीवर मनातून जळफळाट सुरुवात होतो आणि मी ही प्रगती का गाठू शकत नाही किंवा मी ही प्रगती का गाठता आली नाही यावर लक्ष केंद्रित न करता मित्रांचा किंवा नातेवाईकांचा द्वेष करायला आपण सुरुवात करतो. पुढे जाऊन जेव्हा आपण तुलना करण्याचा सातत्याने प्रयोग करीत राहतो तेव्हा असं लक्षात येतं की ही कधीही न संपणारी शर्यत आहेत. जगात नेहमीच कोणीतरी आपल्यापेक्षा सुंदर, श्रीमंत व यशस्वी असणारच आहेत. आणि जर आपण या तुलनेच्या चक्रव्यूहात अडकलो तर आपण कर्तृत्ववान होण्यापेक्षा आपण त्या नकोशा असणाऱ्या फक्त शर्यतीत आपण टिकून राहू. त्यामुळे नेहमीच आपल्यापेक्षा या जगामध्ये अद्वितीय माणसं, अद्वितीय पराक्रम करणारी माणसं, साहसी माणसं, यशस्वी माणसं, श्रीमंत माणसं, सुंदर माणसं ही राहणार आहेत. हे शाश्वत सत्य आहेत. जेवढ्या लवकर आपण हे स्वीकारणार तेवढ्याच लवकर या शर्यतीतून आपण बाहेर पडणार. पुढे तुलना आपल्या आयुष्यातला वर्तमान हिरावून घेते. जे आपल्या हातामध्ये आहे, जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे, जे आपल्या समोर आहे, जे आपल्यासोबत आहे त्याच्यासोबत आनंद मानून घेण्याऐवजी जे आपल्याकडे नाही आहे त्याच्याबद्दल चिंता करत राहणं
ही अतिशय चुकीची घटना जेव्हा आपण तुलना करतो इतरांशी, तेव्हा आपल्यासोबत होत राहते. आता छोटीशी काही आपण उदाहरणं बघूयात आणि त्यावरून समजून घेऊयात की तुलना करण्याचं जे चक्रव्यूह आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये कसं सातत्याने आपल्या समोर येत राहतं. जेव्हा आपण सोशल मीडिया बघतो, वापरतो, तेव्हा कोणीतरी त्यांच्या प्रगतीचे, त्यांच्या श्रीमंतीचे, त्यांच्या सौंदर्याचे माहिती जेव्हा सोशल मीडियावर अपलोड होतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्या वाट्याला हे आयुष्य नसल्यामुळे माझं आयुष्य खरंच बेचव आहे. त्यामुळे मित्राने फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर टाकलेले फॉरेन ट्रिपची किंवा महागड्या हॉटेलचे फोटो पाहून आपल्याला आपल्या असलेल्या साधारण आयुष्याची कीव वाटायला लागते. एखाद्याने गाडी घेतली, घर घेतलं किंवा त्या घराचं नूतनीकरण केलं, स्वतःला चांगली एखादी नोकरी लागली, तर आपल्याला दुसऱ्यांचा आनंद बघवत नाहीत आणि त्या आनंदामध्ये आनंद न वाटून घेता आपल्याला आंतरिक स्वरूपात दुःख निर्मिती होते. एखाद्या मुलाला 95% मार्क मिळाले आणि आपल्या मुलाला कमी मार्क्स मिळाले तर परत आपण तुलनेच्या चक्रव्यूहामध्ये अडकतो. एखाद्याला आपल्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली तरीसुद्धा आपल्याला आपल्या नोकरीची कीव वाटायला लागते. एखाद्याचं शारीरिक रूप सौंदर्य आपल्यापेक्षा अधिक चांगलं आहे हे सहजासहजी स्वीकारून घेण्यापेक्षा आपलं रूप किंवा आपलं सौंदर्य तितकं चांगलं का नाही याच्यावर सतत आपण तुलना करत राहतो. त्यामुळे जर आपल्याला आनंदी व्हायचं असेल तर आपल्या आयुष्यामधलं तुलनेचं हे चक्रव्यूह आपण थांबवायला हवं. तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करा. काल ज्या ठिकाणी मी होतो त्या ठिकाणापासून किती अंतर मी स्वतः पुढे गेलो आहे, मी काय माझ्या स्वतःमध्ये बदल केलेत, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्याच चुका मी किती रेक्टिफाय केल्यात, किती दुरुस्त केल्यात. म्हणजे याचाच अर्थ काय की दुसऱ्यांशी तुलना न करता स्वतःशी जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा प्रगतीचे खरे रस्ते सुरू होतात. थोडीशी कृतज्ञता आपल्या आयुष्यामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे. आपल्याकडे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या जपून ठेवायला हव्यात आणि त्यासाठी आभार पण मानायला हवेत. आपण आपल्याकडे जे नाही आहेत त्याची मागणी करतो, परंतु जे आपल्याकडे आहे त्याचा सांभाळ आणि त्याची जोपासना आपण करत नाही. आणि शक्य असल्यास सोशल मीडियाचा अतिशय कमी वापर करा. त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना थांबवा. करायचीच असेल तर स्वतःची तुलना स्वतःशी करायला सुरुवात करा. तुलना हे अशा पद्धतीचं चक्रव्यूह आहे की ज्यामध्ये आपण जेव्हा एक वेळ अडकतो त्याच्यातून बाहेर येणं सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे तुलना थांबवा आणि आनंदी राहा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.